नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जय पराजय पार्श्वभूमीवर मी पत्रकार परिषद घेतो आहे. सुरुवातीला तर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तमाम नेत्यांचं मी अभिनंदन करतो की ज्यांनी ह्या जिल्ह्यातली 3 पिढ्यांची वैर संपवली. माझ्या प्रत्येक वाक्याला काही अर्थ आहे तो माहीत करायला तर आपण त्याला अर्थ नाही. त्यांनी या सगळ्यांना सगळी वैर विसरून एकत्र आणायला यायला बाध्य केलं. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या नेत्यांना जिल्ह्याचं अध्यक्षपद नाही मिळालं असे पण जिल्ह्याचं तेवढं चांगलं काम केलं आपल्या सगळ्यात वसंतदादा, प्रकाश बापू, हेमंत विशाल, तिकडे राजाराम बापू, जयंतराव आता असं वाद संपलं नाही. लक्षात दादा बापू एवढ्या शब्दात होतं 3 पिढ्या म्हणजे जरा जास्त स्ट्रॉंग वाटतं. 3 पिढ्या त्याला कारण आहे. आणि असं पुण्यकर्म करा, असं पुण्यकर्म करा तुम्ही. कर्तव्य आहे हे पुण्यकर्म करण्याचं पुण्य श्रेय आम्हाला. म्हणून मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये इतकी स्ट्रॉंग झाली, गोपीचंद पडळकर हा इतका स्ट्रॉंग झाला की त्याला खाली पडण्यासाठी आणि बीजेपीला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले. एक यावत सगळे एकत्र, सगळे दुश्मन एकत्र आले. पण ते एकत्र येऊन काय होणार? एक जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निकाल बाजूने लागणार होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आकडेवारी दिली आणि ती आकडेवारी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी किंवा भविष्यातल्या 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी नाही. आता झालेल्या जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. 4,12,600 सगळे आकडे निवडणूक आयोगाचे माझ्या लक्ष नाही. आणि ज्यांचा जास्त काय म्हणूया जय जयकार होतो आहे आणि मला दोन्ही प्रचार दिला असं म्हणणार आहे ना, 2,57,793 मतं राहिले. आमच्या त्यांच्यामध्ये 2 लाखाचा मतं. काँग्रेस ज्यांना असं वाटतं की हा सगळा विजय आम्हीच मिळवला, खासदार मिळालो तर खासदार कशी झाले ते सांगतो. तर त्या काँग्रेसला 2,30,000 आणि 685, दिलीप पवार 1,58,600, 1 लाखाने बीजेपीला जास्त मिळाले. 17ला आम्हाला 3,31,000 मतं मिळाले आणि आता आम्हाला 4,12,000. 17ला राष्ट्रवादीला 2,73,000 मिळाले, आता 2,57,000 मिळाले. पण ते म्हणजे की नाही आम्ही दोन्ही काँग्रेस तर तीच आहे ना, त्याला गेल्या वेळेला 250 मिळाले, यावेळेला 230 मिळाले. मतांचा विचार केला तर सर्वसामान्य माणसाचं मत काय, सर्वसामान्य माणसाला कुठला पक्ष हवा आहे याचा विचार केला. ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मतांच्या भाषेमध्ये सगळ्यात वर हायएस्ट क्रमांक 1 आहे. आता जागांच्या बाबतीत सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांनी 50 लढवलं, आम्ही 50 लढवल्या, आमच्या 18 आल्या. त्यांनी 32 लढवलं, त्यांच्या 18 आले. ही सगळी आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे जरी जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपवर आलेले असले तर सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने आम्हीच क्रमांक 1 आहोत. आणि शेवटी तुम्हाला किती तुकडे करावे लागतात तर हे तर आपल्याला मी वेगळं सांगायला नको. तुमचं वेळ काय की 6 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मिळाली असते तर याला बीजेपीला काही कारण होतं. मिरज पंचायत समिती हे त्याचा आणखीन एक मोठं उदाहरण आहे की आमचे ब्रँडेड बीजेपीचे कमळवाले 10 आणि तुम्ही तुकडे गोळा करून त्याचे केले 11. मग तुम्हाला लक्षात आलं की तो एक उरला आहे, तो गेला तर इक्वल होईल, टॉस होईल म्हणून तुम्ही त्याला पळवल्याला सोडल्यानंतर त्याने कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतर वॉरंट निघाली, अटक झाली, काही जण फरार आहे. आता विभागीय आयुक्ताच्या कोर्टामध्ये बॉल गेलेला आहे, त्याची सुनावणी आहे उद्या.
काय होईल ते मी आता सांगायची आवश्यकता नाही. पण मग आम्ही जिल्ह्यातले मिरज जिंकलो, पलूस जिंकलो आणि कडेगाव जिंकलो. पलूस कडेगाव ठीक आहे, पण तुम्ही मिरज कशी जिंकली आणि जिल्हा परिषद कशी कसं जिंकलं? तुमची मतं 18, 3 पिढ्यांचं वय मिसळून तुम्ही 11 घेतली, झाले 29. मग तुम्ही उद्धवजींचा एक घेतला 30 आणि मग तुम्ही 4 मतं ही आमच्यातली काढली. आता राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या इलेक्शन झाले. 11 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचे झाले. तेवढा म्हणजे जवळजवळ डायरेक्ट ट्रम्पचाच पराभव झाला की काय तुमच्या सांगलीमध्ये असं मला वाटतं. ट्रम्पच हरवलं होते आणि त्यामुळे काय चाललंय, काय बोलताय. 12 पैकी 11 आम्ही जिंकलो, त्यातल्या 7 बीजेपी जिंकली, त्यातल्या 7 बीजेपी जिंकली, 2 राष्ट्रवादी जिंकली, 2 एकनाथ शिंदेची शिवसेना जिंकली, 7 जिंकली. आणि एका ठिकाणी आमच्यातली मतं पळवून काय 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 करून तुम्ही 4 मतांनी 4 मतं पाहिजे. काय पाहिजे ती 4 मतं मिळाली असेल तर आमचे हे आटपाडीवाले आले असते, तानाजीराव आटपाडी 2 जण ते बरोबर आहे, ते 2 आले असते आणि हे 6 पैकी 2 आले, 4 राहिलेले आले असते तर आम्ही 21 होतो. आता ज्या खासदारांचं सारखं चालू आहे किंवा आम्ही खासदार आता बोलतो जरा की जिल्ह्यामध्ये 10 खासदार, जिल्ह्यात 10 खासदार निवडले आणि 30 आमदार निवडले, अशा अविभावाने चालले. निवडून कसे आले तुम्ही? निवडून तुम्ही आलात खोटं बोलू की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आहे, घटना बदलणार आहे. ते आता ज्यांनी ज्यांनी म्हणतात त्यामुळे उलटी केली ते सगळ्या पक्षानं झालं, तर यांची घटना बदललीच नाही. घटना तर यांच्या इंदिरा गांधींनी बदलली होती, त्याला लोकांना उशिरा कळलं. दुसरं तुम्ही अल्पसंख्याकांना भीती दाखवली आणि ते मोदी आले की तुम्हाला कापून पडले, तर अल्पसंख्याकवाले म्हणाले की असं काय आम्हाला कापून वगैरे गेलं नाही. हां, त्यामुळे त्या 2 मुद्द्यांचा देशभर परिणाम झाला, त्याचा तुम्हाला फायदा झाला. त्याच्या जीवावर तुम्ही 29ची वाचा करताय. आता SIR येणार आहे, त्यात 27 मतदारसंघ रिस्ट्रक्चरिंग आहे, खूप गोष्टी वाटतात. आणि त्यावेळेला काही संविधान आणि अल्पसंख्याकांची भीती येणार नाही. एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण केल्यानंतर लोकसभेनंतर तुम्ही वाहूनच गेलेला आहे, 237 झाल्या. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, सर्वसामान्य माणसं हितासाठी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक आली, तुमचे डिपॉझिट जाईल का? एवढा अंतर कशासाठी? काय ट्रम्पशी मारामारी पण जिंकला आहे, तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मग मी कधीच जाणार नाही म्हणजे कोण तुमच्या मागे जाईल? आपण गमतीने म्हणतो ना, मी यांना पण म्हणतो, तुम्हाला म्हणतो की नाही की या काय खरं मी म्हणतो आणि तुम्ही खरं जाणार. ही आपली पुढील भाषा आहे ना, या की आमच्याकडं एवढं गाव कशाला बाहेर पडलं. त्यामुळे या निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण मांडलं आहे आणि एका लुकड्याने बाई म्हणताना होत नाही म्हणजे म्हणे लय लय बाकी आहे. आणि तुम्ही आपली संस्कृती मला मांडली, चला मी जाहीरपणे मांडलं. जसं मगाशी मी उपरोधिकपणे म्हटलं की माझ्या नेत्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही त्या जिल्ह्यात गैरसमज तर मी राज्यामध्ये मान्य करतो. आमच्याही केस नाही, आमच्या कार्यकर्त्यांचा थोडा समजा लोकांची टच कमी झाला असेल, कनेक्ट कमी झाला असेल, थोडी अधिरावी असेल, थोडी भाषा नीट करायला पाहिजे असेल, आम्ही त्याचं आत्मचिंतन करतो. आता तुमच्याकडे येण्यापूर्वी तेच आत्मचिंतन करतो, सुधारणा करतो, काय करायच्या काय करायच्या. तुम्ही तुमची चिंता करा. 19ला तुम्ही खासदार राहणार का आणि तुमची कोण आमदार राहणार. जयंत पाटील किती मताने विधानसभा विजयी झाले पत्रकारांसमोर माहिती पडली. निवडणुकीच्या परिभाषेमध्ये निम्मे लढाई असतात ना, तिकडे 6,500 तुम्ही विजयी झाले, एवढं बडाय मागताय. आणि विशाल पाटील विजयी झाले. काही वेळेला जसं संविधान हा विषय आहे, अल्पसंख्याक विषय आहे, तसं आमच्यातही काही थोडा अग्रेस होता.
आता आम्ही पण पराभवाची शहाणे झालो रे बापरे, संजय काका असतील असं वाटलं नाही, आता आमच्याकडे शहाणे झालो. त्यामुळे मुंगी होऊन साखर खातो, तुम्ही किती नंबर पण चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.